कर्जत भिवपुरी टाटा पॉवर कंपनीत गेले 1.5-2 वर्षापासून नवीन प्रकल्पाचे काम सुरू आहे व त्यामुळे तेथे होणाऱ्या ब्लास्टिंगमुळे घरांना तडे जाणे, बोरवेलचे पाणी जाणे, प्रचंड धूळ अशा समस्यांना सामोरे जावे लागत असून स्थानिक भूमिपुत्रांना नोकरी व्यवसायात सामावून घेतले जात नसून अनेक आंदोलने करूनही कंपनी प्रशासनांकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप करीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी अखेर आमरण उपोषणाचे हत्यार काढले व आज त्यांनी कंपनीच्या गेटजवळ उपोषण सुरू केले। या उपोषणाला ठाकरेंच्या शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत व शेतकरी कामगार पक्षाने पाठिंबा दिला असून नितीन सावंत हे देखील उपोषणास बसले आहेत। कंपनी प्रशासन नाव न घेता शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या दबावात काम करीत असल्याचा आरोप सुधाकर घारे यांनी केला असून शिवसेना सोडून इतर पक्षाच्या लोकांना कंपनी नोकरी व्यवसायात घेत नसल्याचेही सुधाकर घारे यांनी सांगितले। कंपनीच्या गेटवर व परिसरात प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। या उपोषणा ठिकाणी शेकडो प्रकल्पग्रस्त राष्ट्रवादी, उबाठा शिवसेना व शेका पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। त्यात महिलांची संख्या लक्षणीय होती। या आंदोलनाच्या ठिकाणी उपोषणाच्या शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस जे आहेत, ज्येष्ठ नेते तानाजी मते हे देखील इथं आहेत। आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून त्यांची भूमिका काय आहे। मते साहेब, काय सांगाल? तुम्ही देखील या उपोषणामध्ये सहभागी झालेले आहेत, काय मागणी आहे? आता ज्या सर्व नेत्यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत, या सर्व लोकांच्या जीवनाशी निगडीत आहेत आणि या मागण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज आमचे सर्वांचे ज्येष्ठ नेते सुधाभाऊ घारे यांनी त्यात पुढाकार घेऊन आमरण उपोषणाच्या माध्यमातून आम्ही सर्व मंडळी उपोषणाला बसलेलो आहोत। आता ही उपोषणाची सुरुवात आहे। यापुढे शेतकरी कामगार पक्षाचा याला पूर्ण पाठिंबा तर आहेच, पण वेळ पडल्यास आमच्या शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील, बाळाराम पाटील यांच्या माध्यमातून सुद्धा आम्ही या जिल्ह्यातून सर्व शेतकरी कामगार पक्ष या आंदोलनाच्या पाठीशी उभं राहून याला पूर्णपणे पाठिंबा देऊन लोकांना ह्या मागण्या मान्य करून देण्यासंदर्भात जे मुजोरी अधिकारी आहेत त्यांना आपण वटीवर आणण्याचं काम करू, असं मी पक्षाच्या वतीने ग्वाही देतो। टाटा कंपनीच्या मजूर प्रशासनाविरोधात गेले 1 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुधाभाऊ घारे असतील, मी स्वतः असेल, शेतकरी कामगार पक्षाचे तानाजी मते असतील, आम्ही सर्वच जण गेले 1-1.5 वर्ष प्रशासनाशी वेळोवेळी स्थानिकांना रोजगारांचा प्रश्न असेल, इथे असलेल्या कामधंद्याबद्दल, इथे असलेल्या आदिवासी वाडे असतील, तपकरेगडी गाव असेल, कराडवाडी गाव असेल, इथं प्लास्टिकमुळे होणाऱ्या नुकसानीसंदर्भात वेळोवेळी प्रशासनाशी त्या लोकांशी बोलत असताना गेले 1-1.5 वर्ष फक्त त्यांनी एका विशिष्ट लोकांची फक्त मदत करायची, बाकी कोणाला जुमानायचं नाही। या पद्धतीने कामकाज चालू असताना 1 वर्ष फक्त आम्ही पत्रव्यवहारच करत होतो, पण शेवटीला आम्ही सगळ्यांनी ठरवलं आमरण उपोषण करून या ठिकाणी इथले स्थानिक भूमिपुत्र नागरिक असतील, तरुण वर्ग असेल, इथले आदिवासी बांधव असतील, तपकरवाडी कराडवाडीतली भागातले काही घरं असतील, यांचा मोठा प्रश्न आज या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। त्यांचा घराचा असेल, रोजगाराचा असेल, यासाठी आमरण उपोषण आम्ही या ठिकाणी आज सकाळपासून चालू केलं आहे आणि भाऊ बोलल्याप्रमाणे अजून 2 तास आम्ही या ठिकाणी वाट बघू। त्यानंतर आमची पुढची वाटचाल या कंपनीच्या दिशेने असेल आणि त्याचा सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची असेल, स्थानिक पोलीसची असेल। कर्जत तालुक्यातील भिवपुरी टाटा कंपनीच्या विरोधात येथील गाव आजूबाजूच्या परिसरातील गावकऱ्यांना जो नवीन प्रकल्पामुळे जो त्रास होतोय, याच्यासाठी आता कंपनीच्या गेटवरती मोठं उपोषण सुरू आहे आणि विशेष म्हणजे या उपोषणामध्ये महिलांची संख्या प्रचंड अशी आपल्याला इथं दिसून येते। आपण काही महिलांशी याबाबत त्यांची भूमिका जाणून घेणार आहोत। ताई, काय सांगाल? तुम्ही देखील या उपोषणामध्ये आलेले आहात आणि पाठिंबा दिलेला आहे, तुम्ही गावकरी आहात, काय काय समस्यांना तोंड द्यावं लागते तुम्हाला सध्या, म्हणून तुम्ही उपोषणाचं हत्यार उचललंय? आतापर्यंत या कंपनीने काम चालू केलेले 1 वर्ष पूर्णपर्यंत होत आलेले आहे। तर वर्षभरामध्ये त्याही भरपूरच म्हणजे ब्लास्टिंग करायला जशी सुरुवात केली
तसं आमचं इकडचं एक गेट होतं पलीकडे आमच्या ज्या गावातून जंगलामध्ये जाण्यासाठी जे गेट होतं ते सुद्धा त्यांनी बंद केलं. बंद केल्यानंतर आम्हाला आता तिकडे जाण्याचं शक्यच नाहीये. आमच्या आदिवासी महिला आहेत ज्या जंगलात जाऊन भाजीपाला वगैरे विकण्यासाठी आणायचे. त्यांचाही हे रोजगार बंद झाला. त्यानंतर म्हणजे पूर्ण त्यांची भाजीपाला आणून विकण्याचे जे कार्य होतं ते बंद झालं. कारण ते जाऊ शकत नाही आतमध्ये. तर तिथनं जाण्यासाठी आता पूर्ण एवढे खड्डे खोदलेत. तिथेची पूर्ण काम केलंय, त्याही ब्लास्टिंग केलंय, तर चिखल वगैरे झालेलं आहे. आमच्या इकडून काही लोकं जी मावलामध्ये जायची, ती सुद्धा इथून जात होती. ती सुद्धा लोकं बंद झाली आहेत. कारण जायला रस्ताच राहिला नाही पूर्ण. त्यांनी जसं काम चालू केलं, तसं आम्हाला एक नळ काढून ठेवलं होतं ते गेटावरती. आता एवढी वर्ष झाली ही कंपनी इथे काम करते. जर कंपनी एवढी चांगली आहे, तिचं नाव आहे, तर त्यामुळे जर तिने एवढं काम करायला पाहिजे होतं इथं, तर आमची किती 50-60 घरं आहेत. तिथं जर त्यांनी ठरवलं असतं, तर ते आम्हाला पाणी देऊ शकले असते प्रत्येक घरटी नळ. पण ते सुद्धा त्यांनी केले नाही आणि जो एक नळ ठेवला होता, तो सुद्धा आता त्यांचे कामं चालू झाल्यापासून तो सुद्धा त्यांनी काढून टाकलेला आहे. नंतर आम्ही अनेक वेळेला गेलो तिथे. त्यांना आम्ही सांगितलं की आम्हाला प्यायला पाणी आम्ही इथूनच नेत होतो. तर आम्हाला ते पाहिजे. पण ते बोलले देऊ आणि नंतर तर पूर्ण बंदच केलं. कारण ते ब्लास्टिंग मुलं, तिथले घाणी मुलं ते तिथून पाईप काढून द्यायला पण त्यांनी हे केलं. आणि आम्हाला आतमध्ये साठी सुद्धा आमच्या लोकांना इथे त्रास करत होते. आता आमची जी लोकं जी रोजगारासाठी तिथे लागलेली आहेत, ब्लास्टिंग मुले तर आम्हाला त्रास होतोय. आधी पावसाळा असल्यामुळे ब्लास्टिंग मुले जास्त धुरला वगैरे उडत नव्हता. पण आता उन्हाळा चालू झाल्यापासून ब्लास्टिंग मुले पूर्ण धुरला उडून त्या केमिकलचा वास येऊन आम्हाला पूर्ण म्हणजे उलटी व्हायला बघते. जेवण सुद्धा जात नाही. एवढी घाण वास असतो त्याचा. आणि आमच्या घरांना आत्ता नवीन बांधले तरी त्यांना तडे गेलेत. जर आत्ताच तडे गेले तर याच्या पुढे आमची काय अवस्था होणार आहे? तर त्यासाठी आम्ही हे उपोषण केलेलं आहे. तर उपोषणामध्ये आमचं एकच मागणं आहे, की आम्हाला पूर्ण आमचं पुनर्वसन करून द्यावा. कारण इथे राहण्यातच काही अर्थ नाही. आमची लोकं इथं कामाला गेली, तर काही लोकं जी आहेत, जी धमकी देतात. बोलतात, "का तुम्ही इथं कामाला कसे लागतं बघू. तुम्ही इथे लागले तरी आम्ही तुम्हाला काढून टाकू. तुम्ही जर कुणाला सांगितलं आम्ही हे करून टाकू." म्हणजे पूर्ण त्यांना आमच्या लोकांना सुद्धा जेन्ट्स लोकांना सुद्धा त्रास करतात. जर त्यांनी कामं नाही केली तर आमच्या घरात कसं भागणार आणि आम्ही काय खाणार? जर आम्ही स्थानिक असून सुद्धा आम्हाला जर तिथं तुम्ही रोजगार दिला नाही किंवा तिथं येण्यापासून जर रोखलं, तर मग आम्हाला त्रास होणारच ना. मग आम्ही काय करायचं? त्यासाठी तुम्हीच आम्हाला सांगा, मग आम्ही काय करू? का आम्ही इथून निघून जाऊ? म्हणजे तुमचं काम होईल? का आम्ही म्हणजे काय करावं ते तरी आम्हाला सांगा. की आम्हाला एकतर नाही तर मग ते मागच्या वेळेस आमचे भाऊ बोलत होते, की आम्हाला एकतर त्या खड्ड्यात टाका ना, काढून टाका. म्हणजे तुमचाही प्रश्न मिटला, आमचाही प्रश्न मिटला. म्हणजे आम्हाला रोजगार द्यायला नको ना, तुमची कामं तुम्हाला सुरळीत चालू होतील. तर आमची जागा जमीन जर कट्ट्याला लागून आहे, त्यांना सुद्धा तडे म्हणजे त्रास होतोय. याच्यापुढे पिकांना त्रास होऊ शकतो. तर एकंदरीत आपण पाहिलं की महिलांच्या भावना किती प्रक्षुब्ध आहेत. बाजूच्याच गावातल्या ह्या ताई होत्या, त्यांनी सांगितलं की नक्की हा काय प्रॉब्लेम होतोय आणि त्यांना काय त्यांच्या मागण्या आहेत त्यासाठी त्या उपोषणाला बसलेल्या आहेत. प्रवीण जाधव, नवराष्ट्र, कर्जत, रायगड. कर्जत तालुक्यात असणाऱ्या भिवपुरी येथील टाटाच्या हायड्रो कॅम्पवरती त्यांचा एक जो नवीन प्रकल्प होतोय, गेले वर्षभरापासून त्या प्रकल्पामुळे आजूबाजूच्या गावातील स्थानिकांना जो काही त्रास होतोय, त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या कंपनी प्रशासनाने पूर्ण न केल्यामुळे आज राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे उपजिल्हा प्रमुख आहेत नितीन सावंत यांच्या नेतृत्वात इथे बेमुदत उपोषण जे काही सुरू झालेलं आहे, आपण त्या ठिकाणी आहोत. काय नक्की या उपोषणामागची भूमिका आहे ती आपण जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत आहेत सुधाकर घारे. भाऊ, काय सांगाल, आज तुम्ही उपोषणाला बसलेला आहात, नक्की हे काय मागण्यांसाठी उपोषण असणार आहे आणि काय उपोषणाची दिशा असणार आहे? टाटा कंपनीच्या विरुद्ध मी असेल, नितीनदादा सावंत असतील आणि तानाजी मते साहेब असतील, दामचे साहेब असतील आणि शेतकरी कामगार पक्ष असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल आणि सर्व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी असतील. टाटा कंपनी अनेक दिवसापासून या स्थानिकांच्यावर
अन्याय करण्याचं काम करते. टाटा कंपनीकडे आम्ही अनेक वेळा पत्रव्यवहार केला, त्यांच्याशी मिटिंग केल्या. त्यांच्यावर होत असलेले स्थानिकांच्यावर होत असलेले अन्याय असतील, त्यांनी ब्लास्टिंगमुळे त्यांच्या घराला गेलेले तडे असतील, त्यांनी इथं मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली. त्या वृक्षतोडीमुळे इथे असणारे जे प्राणी असतील म्हणजे माकड असतील, वानर असतील, हे गावात जाऊन सर्व ग्रामस्थांचे घराची नासधूस करतायत. अशा अनेक गोष्टी या टाटा कंपनीमुळे होत आहेत. जेव्हा त्यांची जनसुनावणी होती, त्या जनसुनावणीमध्ये त्यांनी आपल्याला सांगितलं होतं तर प्रथम आम्ही स्थानिकांना रोजगार देऊ. स्थानिकांच्याकडे जर काही वाहनं असतील, ती वाहनं सुद्धा मध्ये जेसीबी असेल, पोकलन असेल, डंपर असेल, काही गाड्या घोड्या असतील, ते सुद्धा पहिलं प्रथम प्राधान्य आम्ही स्थानिकांना देऊ. परंतु काहीही त्यांनी आजपर्यंत केलेलं नाही. त्यांच्या ब्लास्टिंगमुळं या ग्रामस्थांना खूप त्रास होतोय. त्यांची मुलं बाळं असतील, तर ब्लास्टिंगमध्ये टाकणारे जे केमिकल असतं, तर केमिकलची सगळी दुर्गंधी या गावामध्ये पसरते. त्यामुळे त्यांची लहान मुलं पूर्ण आजारी पडतायत. त्यांच्यावर काही आजार होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये आपण पाहिलं असेल, त्यांनी अनेक दिवसापासून ब्लास्टिंगचं काम सुरू आहे. ते कुठल्याही प्रकारचं कंट्रोल ब्लास्टिंग करत नाही, ते ओपन ब्लास्टिंग करतात. त्यामुळे त्यांच्या ब्लास्टिंगमुळे सर्व गाव भयभीत झालंय. प्रत्येक गावातील घरांना मोठ्या प्रमाणात तडे गेलेले आहेत. कुठल्याही गावातल्या ग्रामस्थांना रोजगार दिलेला नाही. आणि जर रोजगार पाहिजे असेल तर तुम्ही विशेष पक्षाची लोक आहेत का? तुम्ही जर विशेष पक्षाचे असाल तरच तुम्हाला आम्ही रोजगार देऊ, असं टाटा प्रशासनाकडनं त्यांना सांगण्यात येतं. आणि आजपर्यंत ग्रामस्थांच्यावर आणि या परिसरातील 2-3 ग्रामपंचायती असतील, या ग्रामपंचायतीमध्ये जो टाटा कंपनी अन्याय चालवला आहे, त्या अन्यायाच्या विरुद्ध आम्ही खऱ्या अर्थाने आज उपोषणाला बसलेलो आहोत. नितीन दादा, आपणही सुधाभाऊंच्या बरोबर इथे उपोषणाला बसलेला आहात. आपणही आपल्या पक्षाच्या वतीने पूर्ण तालुक्याच्या वतीने पाठिंबा दिलेला आहे. काय भूमिका आहे आपली यामागची? गेला 1 वर्षभर या ठिकाणी जो टाटा प्रोजेक्ट चालू आहे, आम्ही प्रशासनाशी वारंवार इथल्या पाठपुरावा करून इथल्या स्थानिकांचा रोजगाराचा प्रश्न असेल, इथे होणारी जे रोजगार भरती आहे ते आपल्या स्थानिकांना त्या ठिकाणी भेटलं पाहिजे. इथले ग्रामपंचायत असेल, आजूबाजूचे 2-3 गावं असतील, ग्रामपंचायत असतील, तिथल्या लोकांच्या गाड्या असतील, डंपर, जेसीबी, जे काही साधन असेल तो रोजगार आमच्या स्थानिकांना त्या ठिकाणी भूमिपुत्रांना मिळावा. इथे येणारी ब्लास्टिंग असेल, वृक्षतोड असेल, यामुळे जो आजूबाजूच्या परिसराला जो त्रास होतोय, तो घरांना तडे गेलेले असतील, पाणी दूषित त्या ठिकाणी झालेलं आहे, या सगळ्या गोष्टीची उपाययोजना वारंवार गेले 1 वर्ष आम्ही पाठपुरावा सगळेच पक्ष या ठिकाणी सुधाभाऊ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून असतील, आम्ही शिवसेनेकडून सगळेच जण आम्ही प्रामाणिकपणे तर स्थानिकांना रोजगार भेटावा एकच आमची त्या ठिकाणी माफक अपेक्षा त्या ठिकाणी होती. पण प्रशासन वेळोवेळी एकाच पक्षाच्या लोकांना बरोबर घेऊन तुम्ही आमच्याच पक्षात याल तरच तुम्हाला कामं देतो, तुम्हाला रोजगार देतो, हे सांगून एक दडपशाहीची भूमिका या ठिकाणी करते. आणि त्यांचेच काही जे गुंड प्रवृत्तीची लोक आहेत, त्यांच्यावर आज एकावर 10-10, 15-15 असे FIR त्या ठिकाणी आहेत. वेगवेगळे गंभीर गुन्हे त्या ठिकाणी. तीच लोक त्या गेटवरती बसून दादागिरी करत असतील, तर त्याच्या विरुद्ध इथल्या ग्रामपंचायतचे सगळ्या लोकांना बरोबर घेऊन आज या ठिकाणी आम्ही आमोर उपोषणाला बसलोय. जिथपर्यंत स्थानिकांचे सगळे प्रश्न 10-15 आमच्या मागण्या प्रामुख्याने जिथपर्यंत सुटणार नाहीत, तिथपर्यंत हे उपोषण या ठिकाणी न सोडण्याचा निर्धार आम्ही सगळेच प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी घेतला. आपण पाहिलं की दोन्ही नेत्यांचं म्हणणं असं आहे की ज्या काही आमच्या प्रमुख मागण्या आहेत गावकऱ्यांसाठी, इथल्या स्थानिक भूमिपुत्रांसाठी, त्या जोपर्यंत मान्य होत नाहीये तोपर्यंत हे असंच उपोषण सुरू राहणार आहे. प्रवीण जाधव, नवराष्ट्र, कर्जत, रायगड.